बीड हत्या प्रकरणामधील जन आक्रोश मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र मुंबईत असूनही सुरेश धस मोर्चाला अनुपस्थित. सुरेश धस जितेंद्र आव्हाडांवर नाराज. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून आणला. जन आक्रोश मोर्चातून बदलापूर प्रकरणी आव्हाडांचा गंभीर आरोप. जितेंद्र आव्हाडांचं अक्षय शिंदेबाबतचं मोर्चातील वक्तव्य आवडलं नाही. भाजपच्या सुरेश धस यांच्याकडून नाराजी व्यक्त. सुरेश धसांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोलतो. जितेंद्र आव्हाडांचं सुरेश धस यांना प्रत्युत्तर. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींची संपत्ती गोठवा, एसआयटीचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज. संपत्ती गोठवल्याशिवाय आरोपींचे धागेदोरे कळणार नाहीत. आकाशसह इतर लोकांच्या नावावर संपत्ती आहेत, दुसऱ्याच्या नावावर केलेल्या संपत्तीही गोठवा, सुरेश धस यांची मागणी. वाल्मिक कराड अगदी ठणठणीत, वाल्मिकचे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करून आर्थरोड जेलमध्ये रवानगी करा, अंजली दमानी यांची मागणी. आरोपी वाल्मिक कराडला थोडं दुखलं तर आयसीयू मध्ये नेलं जातं, मात्र माझ्या वडिलांना किती वेदना झाल्या असतील, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. वैभवी देशमुखांचा आक्रोश. आरोपी वाल्मिक कराडचा बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन, कराडला दुसरा कोणता आजार आहे का याची तपासणी सुरू. वाल्मिक कराडची तब्येत का बिघडली याची चौकशी झाली पाहिजे, मंत्री संजय शिरसाटांची मागणी. मराठा समाजातील नेता कोण हे दाखवण्यासाठी सुरेश धस आणि जरांगे यांच्यामध्ये स्पर्धा, गुणरत्न सदावर्तेंची टीका. तर मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलंय असं म्हणत धसांचा सदावर्तेंना टोला. सुरेश धस मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची लढाई आहे असं समजायचं का, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा प्रश्न उपस्थित. अमित शहा एकनाथ शिंदेना जमाल गोटा देतील, राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातूनच मिळणार. खासदार संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. संजय राऊत दारू पिऊन बोलतात का, राऊतांची दारू कशी उतरली की नाही, मंत्री संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार, अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरुवात. कुणबी जाण प्रमाणपत्र वाटपासह सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याचीही मागणी. वाई बस स्थानकासह पुण्याच्या हिंजवडीमधील अपघाताचे 2 थरारक व्हिडिओ समोर. हिंजवडीमध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या 2 तरुणींचा भरधाव डंपर खाली चिरडून मृत्यू, तर वाईमध्ये भरधाव कारने 5 जणांना उडवलं, 1 ठार.